नवी मुंबई ऐरोली सेक्टर 8 मधील मुख्य रस्त्यावर दिनांक 25 जानेवारी रोजी रस्ते अपघातामध्ये एका 9 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। मुलाचे नाव आयांश माकड। मुलाची आई व मुलगा ज्युपिटर स्कूटीने ऐरोलीवरून मुलुंडच्या दिशेने प्रवास करत होते। त्यावेळेस ऐरोली सेक्टर 8 चे सिग्नल ओलांडत असताना रस्त्यामधील खड्ड्यांमुळे गाडीचा तोल गेला। आई व मुलगा हे खाली पडले, मात्र गाडी चालवणारी आई ही रस्त्याच्या डाव्या बाजूला उसळली व मुलगा हा उजव्या बाजूने भर रस्त्यामध्ये पडला। मुलाची दुर्दैव एवढेच की पाठीमागून येणाऱ्या भरधाव कंटेनरचे चाके खाली त्याचे अर्धे शरीर आले। अपघात इतका भयंकर होता की मुलाच्या जागीच मृत्यू झाला। अपघाताच्या वेळेस उपस्थित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार आपल्या मुलाचे मृत शरीर पाहून आईची किंकाळी हृदय पिळवटून टाकणारी होती। ऐरोली सेक्टर 8 मधील मुख्य रस्त्यावरती वारंवार अपघात होत असतात। या अपघाताची नेमकं कारण काय आहे जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नागेश कोकणे, आपण पाहताय जबाबदार कोण। ऐरोली पासून मुलुंड टोल नाक्यापर्यंत नेहमी जड वाहनांची ये जा चालू असते। शहरातील मुख्य रस्ते हे सिमेंटचे आहेत। याच रस्त्याला जोडणारा डाव्या बाजूचा पॅच हा डांबरीकरणाने केलेला आहे, परंतु डांबरी रस्ता आणि मुख्य सिमेंट रस्ता यांच्यामधील गॅप हे सतत होणाऱ्या अपघातांना कारणीभूत ठरत आहे। मुख्य रस्ता अनेक ठिकाणी खड्डे पडलेला देखील आहे, परंतु याच्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे। अपघात घडलेल्या ठिकाणचा रस्ता लगेचच कॉन्ट्रॅक्टरद्वारे रात्री दुरुस्त करण्यात आला। हेच रस्ते जर एका रात्री दुरुस्त होऊ शकतात, मग प्रशासन एखादा निष्पाप बळी घेण्याची वाट का बघत असतं? घडलेल्या अपघाताच्या ठिकाणी लगेचच पोलीस प्रशासन आणि ऐरोली फायर ब्रिगेडच्या टीमने धाव घेतली। अपघाताच्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते प्रतीक जाधव यांनी देखील आढावा घेतला। घडलेल्या प्रसंगाबद्दल त्यांनी आपली तिखट प्रतिक्रिया ऐरोली ब्रेकिंग न्यूज या चॅनलला देखील दिलेली आहे। ते इन्व्हॉल्वमेंट असू शकते, संबंधित अधिकारी व काही बोलू इच्छितो त्यांच्यामुळे अनेकदा तक्रारी करून सुद्धा हे लेवल करता येत नाही। हे जे खड्डे तुम्हाला दिसतात हे भरता येत नाही। हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा अधिकारी आहेत हे स्वतःच्या पोटची पोरं मोठी करायला, त्यांना जेवू घालायला दुसऱ्यांच्या लेकरांचे बळी असे घेत आहे। याबद्दल आमची तक्रार आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ पक्षाच्या वतीने आम्ही या दोघांवर जेही संबंधित लोक असतील त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही अपील करणार। ऐरोलीमध्ये अनेक असे रस्ते आहेत जिथे भविष्यामध्ये अपघात होण्याची शक्यता आहे। त्यांना नेमकं जबाबदार कोण असेल? ठेकेदार ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळून देखील ते रस्त्याच्या देखभालीकरता टाळाटाळ करतात, की स्थानिक नेते या गोष्टींना देखील दुर्लक्ष करतात, की प्रशासन अधिकारी जे रस्त्याचे सर्वे देखील करत नाही? शहरातील मुख्य रस्त्यांवरती या जड वाहनांची स्पीड लिमिट किती असली पाहिजे याची वाहतूक पोलिसांची नक्की कळी नजर आहे का? अनेकदा असे प्रकार घडत असताना देखील नागरिकांनी अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार दिलेली नाही। लक्षात ठेवा, तुमची लेखी तक्रार नसणे हा अधिकाऱ्यांसाठी पळवाटीचा एक मार्ग आहे। नागरिकांना आमचं आव्हान असेल की आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असा कोणत्याही ठिकाणी भविष्यामध्ये अपघात होण्याची शक्यता असेल अशा ठिकाणचे संबंधित व्हिडिओ व फोटोज लगेचच्या लगेच अधिकाऱ्याकडे लेखी आणि ईमेलद्वारे नक्की करा। या व्हिडिओ संबंधित आपल्या प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।